खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं याच्यावरती खरं तर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामधला संघर्ष सुरू आहे. न्यायालयामध्ये सुनावणी सध्या सुरू आहे. सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी कायदेतज्ञ असीम सरोदे सर आहेत. सर, सुनावणी खरं तर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आज युक्तिवादामध्ये काय अपेक्षित आहे? काय सुनावणीमध्ये होऊ शकतं? आताची सुनावणी जी आहे ती अपात्रतेच्या मुद्द्यावर कॉन्सन्ट्रेट होईल असं साधारणतः आपण म्हणू शकतो, कारण की तो एक मुद्दा मुख्यत्वे करून आलेला नाही आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं की पक्षाची घटना ही सादरच केली नाही असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं की तुम्ही पक्ष घटनेमध्ये बदल केल्यानंतर ती सादर करायला पाहिजे होती. इलेक्शन कमिशनकडे ती तुम्ही दाखलच केली नाही, बदल तुम्ही सांगितलेच नाही. आता याच्यामध्ये 2-3 मुद्दे महत्त्वाचे चर्चेत आलेले आपण पाहिले की बदल केल्यावर त्याबद्दल कळवायलाच पाहिजे असं आवश्यक नाही. एकीकडे निवडणूक आयोगाची पण ही जबाबदारी असली पाहिजे की त्यांनी सातत्याने सगळ्या राजकीय पक्षांवर देखरेख ठेवली पाहिजे. नवीन माहिती काय असेल तर ती घेतली पाहिजे. पण असं कोणतंही कॉर्डिनेशन निवडणूक आयोग आणि भारतातल्या कोणत्याच राजकीय पक्षांमध्ये दिसत नाही. केवळ अपात्रता असेल, केवळ पक्षावर आक्षेप असेल तेव्हाच ते दखल घेतात. बाकीच्या वेळेस ते काय करत असतात हा मुद्दा आहे. त्यामुळे प्रोॲक्टिव्हनेस जो आहे निवडणूक आयोगाचा तो पूर्णपणे मिसिंग होता हे आपण पाहिलेलं आहे. मग ते ॲक्टिव्ह केव्हा झाले? जेव्हा कदाचित त्यांना राजकीय दृष्टिकोनातून मोदी आणि शहा यांनी प्रभावित केलं आणि सांगितलं की एकनाथ शिंदेंच्या दिशेने जाणारा निर्णय घ्यायचा आहे. तेव्हा कदाचित ते ॲक्टिव्ह झाले असं आपल्याला दिसते. आणि त्यामुळे निवडणूक आयोगाच्या वागणुकीच्या संदर्भात आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भातली कायदेशीरता तपासण्याची प्रक्रिया आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयात झालेली आहे. आता पूर्ण चर्चा ही अपात्रतेवर होईल. कारण की अपात्रता 2-3 वेळा असे प्रसंग आलेले आहेत की ज्यावेळेस हे सगळे आमदार अपात्र ठरले असते. मग अपात्रतेची प्राथमिक सुनावणी ही विधानसभा अध्यक्षांसमोर चालते. त्यांनी ती अपात्रतेची सुनावणी व्यवस्थित घेतली का? कायद्याच्या चौकटीत ती होती का? त्याच्यामध्ये बेकायदेशीरता काय आहे? त्याच्यामध्ये त्यांनी राजकीय पक्षाला लाभदायक ठरेल अशा प्रकारची आपली वागणूक करून आपल्या पदाचा विधानसभा अध्यक्षांनी गैरवापर केला का? हे सगळे मुद्दे आता चर्चेत येतील. मग त्याच्यामध्ये नरहरी झिरवळ हे उपसभापती असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयापासून, कारण जेव्हा सभापती नसतात, अध्यक्ष नसतात, तेव्हा उपाध्यक्ष हेच अध्यक्षाची जबाबदारी पार पाडत असतात. मग नरहरी झिरवळ यांनी जो 21/6/2022ला निर्णय घेतला, तर त्या निर्णयापासूनची शहानिशा आता होईल. आणि त्याच्यामध्ये बहुमत चाचणीचा निर्णय हा सुद्धा महत्त्वाचा विषय आता झालेला आहे आतापर्यंत चर्चेत. पण आता राहुल नार्वेकरांच्या निर्णयाचा महत्त्वाचा कस लागणार आहे. आणि इलेक्शन कमिशननी केवळ आमदार संख्येच्या आधारावर जो निर्णय दिला की आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे यांचाच पक्ष आहे, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी अपात्रतेबाबतची सुरू असताना घाईघाईने निवडणूक आयोगाने तो निर्णय का घेतला? ते जर थांबले असते, कारण की मुख्य विषय जर सर्वोच्च न्यायालयासमोर जस्टिस चंद्रचूड यांच्यासमोर तेव्हा प्रलंबित होता, तर त्यावेळेस इलेक्शन कमिशननी घाईनी निर्णय का घेतला अपात्रतेबद्दलचा, पक्ष देण्याबद्दलचा, हा संख्येच्या आधारे दिलेला निर्णय जो आहे. आणि पूर्णच्या पूर्ण मूळ शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष हा पूर्ण पक्षच अपात्र करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी चुकीची होती याच्यावर चर्चा होईल. आणखी मला एक वाटते की विधानसभा अध्यक्ष ठरविण्याच्या संदर्भात एक महत्त्वाचा व्हीप काढण्यात आला की आपल्याला अध्यक्ष कोण असेल याबद्दलचं मतदान करायचं आहे. मग 2 जुलै 2022ला एक व्हीप काढण्यात आला. हा व्हीप कोणी काढला? हा व्हीप सुनील प्रभू म्हणून जे आहेत, आमदार आहेत मूळ शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे, आणि त्यांची नेमणूक करण्यात आली. कारण की इतर फुटीर आमदारांमधून काही गडबड होऊ नये म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली नवीन व्हीप म्हणून. मग त्यांना व्हीप म्हणजे आपण म्हणू प्रतोद म्हणून नेमण्यात आलं. आणि त्या प्रतोद म्हणून नेमल्यानंतर त्यांनी व्हीप काढला. आणि व्हीप काढून त्यांनी सांगितलं की विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना मूळ पक्ष म्हणून कोणाला मतदान आमदारांनी करायचं आहे याबद्दलची स्पष्ट माहिती देण्यात आली होती. पण तसं केल्यानंतर सुद्धा अनेक जे फुटीर आमदार, म्हणजे जे एकनाथ शिंदेंसोबत पळून गेलेले आमदार होते, त्यांनी त्या व्हीपचं पालन केलं नाही. मग ते त्यांच्या वागणुकीमुळेच अपात्र ठरतात. हा मुद्दा महत्त्वाचा मानला पाहिजे अशी विनंती, असा आग्रह किंवा कायदेशीर आग्रह आपण म्हणू तो करण्यात आला होता राहुल नार्वेकरांसमोर, पण त्यांनी तो मान्य केला नाही. मग आता त्यांनी काही मुद्दे काढले त्याच्यामध्ये.
राहुल नार्वेकर साहेबांनी. आणि त्यांनी असं सांगितलं की जो व्हीप आहे सुनील प्रभू म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे, वेदर इट वॉज विल ऑफ द पॉलिटिकल पार्टी, म्हणजे तो त्या राजकीय पक्षाच्या इच्छेचा भाग होता का. तर त्यांनी म्हटलं की राजकीय पक्षाची इच्छा ती नव्हती सुनील प्रभू म्हणून, त्यांची इच्छा एकनाथ शिंदेच्या बाजूने होती, अशा प्रकारचा तर्क त्यांनी तेव्हा लावला. त्यानंतर 2 जुलै 2022च्या व्हीपची सर्व्हिसच झाली नाही असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्याच्यावर त्यांनी अगदी अक्षरशः साक्षी पुरावे घेतले राहुल नार्वेकर साहेबांनी. आणि तेव्हा साक्षीमध्ये सुनील प्रभूंनी सांगितलं की ईमेलद्वारे आम्ही हे व्हीप सगळ्यांना पाठवले. मग हे ईमेल आय डी तुम्हाला कुठून मिळाले, कोणी पाठवले? तर विजय जोशी म्हणून जे शिवसेना विधिमंडळ कार्यालयात कर्मचारी आहेत मूळ शिवसेनेचे, जे अनेक वर्षांपासून शिवसेनेसाठी काम करतात, विजय जोशी, त्यांनी सगळ्यांना ईमेल पाठवले. आणि ते ईमेल त्यांना 2023 मध्ये निवडून आलेल्या विधानसभेच्या आमदारांची जी यादी विधानसभेनेच जाहीर केलेली आहे, त्याच्यामध्ये नावं, ईमेल आय डी आणि संपर्क पत्तेचे आहेत, त्याच्यातलेच ईमेलच्या आधारे ईमेल पाठवलेले होते, हे सुद्धा सांगण्यात आलं. मग आता हे सांगण्यात आल्यानंतर जर व्हीपचं उल्लंघन झालेलं आहे, तर मग कियोटो व्होलम केसच्या परिच्छेद 123 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर व्हीपचं उल्लंघन झालं असेल आणि त्या राजकीय पक्षाच्या प्रतोदच्या सांगण्यानुसार व्हीपनुसार कोणी वागलं नसेल, तर ते आमदार अपात्र ठरतात. आणि 21B जे आहे आपल्या 10 शेड्यूलमधल्या परिच्छेद 21B नुसार ते सगळेजण अपात्र ठरायला पाहिजे होते. पण राहुल नार्वेकरांनी असं सांगितलं की त्या व्हीपमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं नाही आहे की जर कोणी व्हीपचं उल्लंघन केलं तर ते लोक अपात्र ठरतील. आता व्हीप कशासाठी असतो? व्हीप असतो आदेश, पक्षाचा आदेश असतो. त्या पक्षाचा आदेश पाळला पाहिजे एवढंच अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये असं लिहिण्याची केव्हापासूनची प्रथा आहे की असं तुम्ही केलं नाही तर तुम्ही अपात्र ठराल. पण राहुल नार्वेकर साहेबांनी ते लिहिलं आहे त्याच्यामध्ये की व्हीप पाळला नाही तर तुम्ही अपात्र ठराल, असं म्हटलेलं नाही. त्यामुळे त्याचा अर्थ तसा त्यांनी वेगळाच काढलेला आहे असं दिसते. आता ही निवडणूक काही साधी नव्हती. परत त्यांनी एक अशा पद्धतीने त्याला आपण म्हणू मुद्दा घेतलेला आहे. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी की जर अध्यक्ष निवडताना व्हीप इश्यू करण्याची पद्धत आहे का. आता पद्धत नसेल पण कायद्यामध्ये कुठं असं म्हटलेलं नाही आहे की विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकी संदर्भात व्हीप काढायचा नाही. त्यामुळे व्हीप इश्यू करणं ही पक्षाची जबाबदारी आहे, तो अधिकार आहे. आणि तो जर कायदेशीररित्या पक्षाने केलेला आहे तर मग तसा पायंडा नाही म्हणून मग तो व्हीपच मान्य करायचा नाही असा त्याचा अर्थ काढणं हे अत्यंत चुकीचं आहे. हा सुद्धा मुद्दा आज चर्चेमध्ये येईल. आणि म्हणून रूल 3 जे आहे, रूल 3 सब-क्लॉज 5, मेंबर्स ऑफ महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली डिस्क्वालिफिकेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल्स 1986, याच्यामध्ये 30 दिवसामध्ये असे जे व्हीप न पाळणारे लोक आहेत त्यांना अपात्र करायला पाहिजे होतं. पण राहुल नार्वेकरांनी कुणालाच अपात्र धरलं नाही आणि सगळेच जण पात्र आहे असं धरलं. या 4 ज्या डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन त्यांच्यासमोर चालल्या होत्या, त्याच्यातले मुद्दे आज आता महत्त्वाचे ठरणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये कायदेशीरता त्याची तपासली जाईल, संविधानिक नैतिकता तपासली जाईल. आणि त्याबद्दलच आज ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सर हे युक्तिवाद करतील. ठीक आहे. ठाकरेंच्या वतीने खरं तर वकील कपिल सिब्बल आहे ते जोरदार युक्तिवाद करतात. अगदी आता तुम्ही सुद्धा म्हटलात की आता हा जो निकाल आहे ते अगदी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. जे चिन्ह आहे ते सुद्धा गोठवलं जाईल असं खरं तर तुम्ही वक्तव्य केलं. हे वक्तव्य नक्की तुम्ही कुठल्या आधारावरती केलेलं आहे? बघा, आतापर्यंत पक्षाच्या चिन्हांबद्दल जेव्हा जेव्हा वाद झाले त्यावेळेस पक्षचिन्ह, ज्या पक्षचिन्हाबद्दलचा वाद आहे ते पक्षचिन्ह गोठवण्यात आलेलं आहे की ते तुम्ही दोन्ही वाद करणाऱ्या लोकांनी वापरायचं नाही, तुम्ही नवीन पक्षचिन्ह घ्या. मग एकनाथ शिंदेंना 2 तलवार आणि ढाल हे चिन्ह दिलं होतं, त्यांनी ते वापरायला पाहिजे होतं. पण अचानक जो वेगवान पद्धतीने निवडणूक आयोगाने निकाल दिला एकनाथ शिंदेंच्या बाजूनी, त्या निकालावर तर आतापर्यंत चर्चा झालेली आहे. म्हणून मग मला असं वाटते की काही निर्णय होणार असेल तरी हे पक्षचिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता जास्त आहे. आता दुसरा मुद्दा असा आहे की मला सातत्याने हे दिसायला लागलेलं आहे की एक वेगळ्या वर्णावर सुद्धा ही केस जाऊ शकते. म्हणजे जसं आता पक्षात फूट पडली होती का हे आधी ठरवावं लागेल, असं जर अशी जर शंका व्यक्त करण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये असा अर्थसुद्धा निघतो की नवीन अन्वयार्थाला जन्म दिला जात आहे. म्हणजे पक्ष फुटला होता का मुळात हेच बघावं लागेल असं जर कोणी म्हणत असेल
तर मग त्याच्यामध्ये शिवसेना पक्षात फूट पडली होती का, हे आधी ठरवावं लागेल असा मुद्दा उपस्थित करून संविधानिक नैतिकता प्रस्थापित करणाऱ्या राजकीय दरोडेखोरीला कायदेशीरता देण्याचा प्रयत्न होणार आहे का, असा प्रश्न आता सामान्य लोकांच्या मनात उमटायला लागलेला आहे. त्यामुळे मला वाटते की आता या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा कोणी करणं, या केसमध्ये कोणी संविधानिक अनैतिकता वापरणं, कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काहीतरी वेगळेच अन्वयार्थ काढण्याचा प्रयत्न करणं म्हणजे लोकशाही यंत्रणांवरचा विश्वास कमजोर करणं ठरेल असं मला वाटते. तर आता शिंदे गटाचे काही नेते असं म्हणतात की निवडणूक आयोगाला विलन ठरवलं जात आहे. निवडणूक आयोग विलनच आहे, ठरवण्याचा प्रश्न नाही आहे. निवडणूक आयोग विलन आहे कारण की ते कायद्यानुसार वागत नाही. निवडणूक आयोग आधी लोकांना आवडायला लागला होता, एक काळ होता. तो काळ होता TN सेशन यांचा. जेव्हा ते निष्पक्ष वागत होते, प्रामाणिक वागत होते, त्यांनी सांगितलं की मी भारतीय निवडणूक आयोगाचा प्रमुख आहे, पण मी संविधानाचा रक्षक आहे. त्यामुळे संविधानाला अनुसरून त्यांनी सगळ्या कृती केलेल्या असल्यामुळे TN सेशन यांना जी प्रचंड लोकप्रियता मिळाली होती, तशा प्रकारची नैतिकता, तशा प्रकारची कायद्याप्रती प्रामाणिकता दाखवणारे याच्यात त्याच्यानंतर आलेच नाही. आणि आता तर 2014 पासून असा काळ आपण पाहतो की सत्ताधारी राजकीय पक्ष म्हणेल तसेच निर्णय निवडणूक आयोग जर देत असेल तर मग ते विलन नाही तर काय आहेत, ते खलनायक आहेत. स्पष्टपणे निवडणूक आयोग खलनायक आहे हे भारतीय लोकांना लक्षात आलेलं आहे. निवडणूक आयोग विलन आहे, ते कायद्यानुसार वागत नाहीत, अशी प्रतिक्रिया कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.